नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न। अल्फा लवाल लिमिटेड कंपनीत तब्बल 402 कामगारांना बेकायदेशीररित्या 11 वर्षापूर्वी कंपनीतून काढून टाकण्यात आले होते। त्या संदर्भात कामगारांना कामावर घेणे व संघटनेच्या नामफलक लावण्यासंदर्भात लाक्षणिक उपोषणाची दिशा ठरविण्याची बैठक राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे दिनांक 9 डिसेंबर रोजी संपन्न झाली। दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी म्हटल्यानुसार राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले व अल्फा लवाल लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाची बैठक 5 दिवसानंतर पोलिसांसमवेत होणार असून आज होणारे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। बाबा आढाव यांना बैठकीमध्ये 2 मिनिट शब्द उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नंदूअप्पा कदम, दिनेश पाटील, दीपक पाटील यांच्यासहित महाराष्ट्रातून आलेल्या 300 कामगार वर्ग उपस्थित होते। यावेळी कामगार नेते यशवंत भोसले, नंदूअप्पा कदम आदींनी मार्गदर्शन केले। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। अल्फा लवाल कंपनीच्या काय सांगायला सगळे काय ठरलं? अल्फा लवाल या सुमारे काम करणाऱ्या अल्फा लेवल कंपनीमधल्या 402 कर्मचाऱ्यांना 2013 साली त्यांनी संघटना स्थापन केली। या कारणावरून फक्त त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून दूर ठेवलं, त्यांना कामावर यायला मनाई केली आणि त्यानंतर त्या जवळपास 6 महिने आंदोलन चाललं गेटवर। त्याच्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये स्थगिती या गेटवरती आंदोलनाला आणण्याबाबतचा प्रयत्न केला। तसा आदेश आणला 500 मीटर पर्यंतचा। आता मग त्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये कामावर घ्यावं, परमनंट करावं आणि मागचा सगळा पगार द्यावा याकरता माननीय औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। पण 2013 पासून 2015 पर्यंत जवळपास 12-13 वर्ष ही याचिका तिथे प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे। काही कारणानं पुढे जात 13 वर्ष झाली। आमच्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। त्यामुळे आज हे आंदोलन करण्याची आम्हाला गरज भासली। आता ते हायकोर्टात पण काही कारणाने गेलेले आहेत, म्हणजे फक्त लांबवणे हा हेतू त्यांचा आहे। त्यामुळे आज आम्ही संघटनेच्या वतीनं सर्व कामगार कंपनी जवळ जाणार होतो आणि त्यांना विनंती पत्र देणार होतो की आम्हाला कोणतंही कारण नाही, हा फंडामेंटल राईट आहे। युनियन करणं, संघटना करणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार असताना तुम्ही या देशाची घटना, या देशाची लोकशाही न मानता या सर्व कामगारांना कामावून काढून टाकलं, यायला मनाई केली। या कर्मचाऱ्यांना या घटनेचं अवमूल्यन झालं असल्यामुळे पुन्हा आता त्यांची उपासमार चालू आहे, अतिशय हाल चालू आहेत। निकाल न्यायालयाचा जेव्हा लागेल तेव्हा लागू द्या, तो आम्हालाही मान्य असेल, तुम्हालाही मान्य राहील। कारण आता ते हायकोर्टात जाणार, हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात जाणार, म्हणजे अजून 2-3 वर्षाचा कालावधी जाईल। म्हणून लवकरात लवकर पहिला आम्हाला आजपासून कामाला घ्यावं, जो आतल्या कर्मचाऱ्यांना वेतन आहे ते आम्हाला द्यावं आणि
निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल असं पत्र आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं होतं की तुम्ही कंपनीला कळवा आमच्या भावना आणि आम्ही येत आहोत कामाला आज. त्यावर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक दापोडी या महोदयांनी आम्हाला सांगितलं, आदरणीय कोळी साहेब यांनी सांगितलं की आज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक 4 वाजेपर्यंत होणार आहे. त्यामुळं 2-3 दिवसामध्येच आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना, युनियनला एकत्र बैठकीला बसू आणि काय तोडगा निघतोय का तो आम्ही प्रयत्न करू आणि नसेल तर वरिष्ठांच्या लेवलला बैठक लावू, परंतु आम्हाला संधी बैठक लावायची द्यावी अशी मागणी त्यांनी आम्हाला केली. त्यांचं म्हणणं आलं. आता आम्ही कंपनीसारखं संविधान मानणारी माणसं नाही, आम्ही कायदा मानणारी, या देशाचं सरकार हे आमचं आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत. त्यामुळं आमच्या सरकारचा जो आदेश आहे तो मानणं आमचं कर्तव्य असल्यामुळं आम्ही आत्ता तुर्तास सर्व कामगारांनी, पोलिसांनी 4-5 दिवसात बैठक लावतो म्हटले. त्या बैठकीत जर निर्णय झाला तर ठीक आहे, नाही तर पोलीस आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेलं आहे की जर नाही निर्णय झाला तर तुम्ही आंदोलनाला बसा, कोर्टाची जी काही परवानगी लागते ती घेऊन या, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्यामुळं आजचं आंदोलन जे आहे हे या ठिकाणी सभा घेऊन त्या ठिकाणी तुर्तास स्थगित केलेला आहे. 4 दिवसामध्ये पोलिसांच्या मध्ये बैठक होईल. तो निर्णय झाल्यानंतर पुढचं पाऊल उचललं जाईल. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावोगावी गेलेले कामगार मोठ्या संख्येनं, जवळपास 250 कामगार 400 पैकी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आमचे संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदूअप्पा कदम, युवा संघटनेचे आमच्या राष्ट्रीय श्रमिक विद्यार्थी युवा आघाडीचे अध्यक्ष दिनेश भाऊ पाटील आहेत. या परिसरातल्या एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, संघटनेचे कार्यवाह दीपक शेठ पाटील आहेत. त्याचप्रमाणे बाळाभाऊ आहेत, राहुलजी आहेत, शशीभाऊ आहेत, महेंद्र आहेत, बारमुख आहेत. या सर्वांनी खूप प्रयत्न केलेत आणि लवकरच सुभाष कानडे आहेत, सर्व मंडळी आहेत आणि ह्या मुलं खूप मेहनत करतायत. त्यांना त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल. मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.